शासनाने घोषणा केल्यावरही स्मार्ट प्रीपेड मीटर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडे लागत आहेत। या मीटरमध्ये स्वयंचलित पद्धतीने मीटर वाचन होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी मीटर वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आहे। कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद सुरू केले आहे। आज शनिवारी चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर MSEDCL मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले। मागील 30 वर्षांपासून कंत्राटी मीटर वाचक म्हणून काम करत आहेत। स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे रोजगार हिरावणार आहेत, त्यामुळे या मीटरला कामगार संघटनेचा विरोध आहे। महावितरणासह शासनाकडे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी, शासनाचे सर्व भत्ते, कंत्राटदार रहित नोकरी, किमान वेतन कायद्याअंतर्गत सर्व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे, सर्व कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करून कंत्राटदार मुक्त रोजगार प्रदान करणे आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहणार, अशी माहिती कामगारांनी दिली। आपल्याला 12,000 रुपये ग्राहकांना भरून देण्यात लागणार। 12,000 रुपये मीटर नाही, DTC वाला 12,000 मीटर आहे। आपल्याला केंद्र सरकार 900 रुपये देऊन राहिले, 11,100 रुपये आपल्याला त्यांना द्यायचे, म्हणजे सर्वांना ग्राहकांना देणेच आहे। ते भले त्यांनी आता नाही म्हणणार, तुम्हाला आता मीटर लावून देणार, तुम्हाला एक पण पैसे लागणार नाही असं म्हणून सांगणार, असं त्यांना तसं सांगितलं स्ट्रक्चर, त्या पद्धतीने ते वागणार लावत असताना। अजून एक मुद्दा आहे साहेब, पण ते लोक असे नाही म्हणणार आहे का तुम्हाला आत्ताच द्यायचं आहे। ते 1 वर्षाच्या याच्यामध्ये त्यांना कुठं पुढच्या महिन्यामध्ये 200 लावणार, 100 लावणार, 50 लावणार, अशा करता ते लोक 11,100 रुपये काढून घेणार आहे। जे 10.5 रुपये युनिट आहे तो युनिट काही कमी होणार नाही आहे, तो तसाच राहणार आहे। काही तो मीटर लागल्याच्यानंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही 4 रुपये रिडिंग पडत आहे, 3 रुपये पडत आहे, 2 रुपये पडत आहे, असं काही होणार नाही आहे। त्याच्यामध्ये तो तुमचा लॉसच आहे। पण तो केव्हा समजणार, जेव्हापर्यंत तुमच्यापर्यंत बिल जाणार नाही, जोपर्यंत तुम्हाला त्या बिलाची समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची खात्री पटणार नाही का तो मीटर कुठपर्यंत चांगला आहे कुठपर्यंत खराब आहे।